हा फक्त झोपाळा नाही, हा आहे अनेक पिढ्यांच्या सुखाचा हिंदोळा. कोकणी माणूस जसा स्वतःवर प्रेम करतो, त्याहीपेक्षा कितीतरी पट प्रेम तो त्याच्या गुराढोरांवर, पशुपक्ष्यांवर, पाळीव प्राण्यांवर करत असतो. जोपर्यंत पहिलं हे करत नाही तोपर्यंत पाना येत नाही ना. आज शहरामध्ये अगदी झोपडीत सुद्धा अशा स्वरूपाचे टीव्ही दिसत नाहीत. काढू काय? इथल्याच काढायच्या का?
ते खाजवलं ना की बरं वाटतं त्यांना. ये नमस्कार, वेलकम टू द न्यू डे. खूप गडबड असते, खूप धावपळ असते आणि आजचा रविवारचा दिवस आज आहे मेगा ब्लॉग. आणि या मेगा ब्लॉग असताना सुद्धा मला जायचं आहे हार्बर लाईनवरती, कारण एक खूप महत्त्वाचं काम आहे. तिथून आल्यानंतर सोसायटीमधला प्रोग्राम आहे तो पण अटेंड करायचा आहे. आणि सगळी तारेवरची कसरत कशी होते ती तुम्हाला बघायला मिळणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करावं लागेल, आपलं एक सहकार्य करावं लागेल. आणि हा जो नोकरीवाला यूट्यूबवर हा जो चॅनल आहे, ह्या चॅनलमध्ये अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी अतिशय निगडीत आहेत. प्रत्येक माणूस आपण या प्रत्येक गोष्टीला रिलेट करतो, असे कौटुंबिक संवाद आहेत. आणि रोजच्या जीवनाची भागदौड आहे, गडबड आहे. मागे बघू शकता वाजलेले आहेत 8:05, 8:15ची ट्रेन आहे, त्याच्यामुळे मला वेळ नाही आहे. पटापट चला ट्रेनच्या प्रवासाला लगेचच. 8:15 वाजले, गाडी आपण इकडे पार्क केली. रविवार असल्यामुळे या बाजूला तुम्हाला कुठेही पार्किंगला अडचण आलेली दिसत नाही. तर आता 8:15ची ट्रेन, त्यामुळे पळत पळत जाऊन प्रवास करायचा आहे आपल्याला. ऐरोली स्टेशनला उतरलोय. इथून मला जायचंय साधारणपणे 900 मीटर अंतरावरती. त्याच्यामुळे आपण ॲटो न घेता चालत चाललोय. सकाळची वेळ आहे, त्याच्यामुळे ऊन पण नाहीये. एका हॉलवर जायचंय. हा हे तुमच्या आपला ऐरोली स्टेशनचा परिसर. आपलं काम झालेलं आहे, छोटंसं काम होतं. तर आपले सहकारी निकाल भाऊ पण भेटलेले आहेत आणि त्यांच्या सोबत हा जो ट्रेनचा प्रवास आहे तो खारघर पर्यंत आम्ही बाय रोड प्रवास केला. आता खारघर पासून पनवेल पर्यंत आपण प्रवास करतोय, तो ट्रेनचा प्रवास आहे. छोटंसं काम म्हणण्यापेक्षा थोडंसं मोठंच काम होतं. आता सगळ्याच गोष्टी काही सांगता येत नाही, पण काही काही ज्या गोष्टी असतात तिथे अटेंडन्स थोडी महत्वाची असते. की तुमची ड्युटी कुठली पण असू दे, सगळं काम सोडून तिथे जावं लागतं. तर आपण ते काम करून आलोय आणि आता चाललोय घराकडे. घरी गेल्यानंतर आपल्याला आहे शिवजयंतीचा कार्यक्रम आहे संध्याकाळी, सगळं रेलचेल असणार आहे, तर तिकडे पण अटेंडन्स लावायचे. तर आता समोर आहे आपला खारघर स्टेशन. तो आता बघूया ट्रेन भेटेल का टायमावर आपल्याला. बघूया आता टाइम काय आहे ट्रेनचा. ट्रेन भेटेल नशीब आज मेगा ब्लॉक तर नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला ट्रेन भेटणार. ट्रेन भेटेल आपल्याला. असं आपलं खारघर स्टेशन. गाडीला थोडा वेळ सिग्नल लागलाय. खरं तर थोडंसं लवकरच घरी जाण्याची आज इच्छा होती, पण आता याच्यामध्ये पुन्हा सिग्नल. गाडी कधी निघते काय माहिती. पनवेल स्टेशन साधारणपणे 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. वॉकिंग जायचं म्हटलं तर 10 मिनिटं लागतील, काय माहिती आता.
स्टेशनला थोडासा पोलीस बंदोबस्त बघितला मी, काय माहिती काय झालं तर, कारण 10-15 पोलीस एकाच जागेवरती उभे होते. आता आलेलो आहे, थोडासा उशीर झालाय कारण मध्ये ब्रेक येत यावं लागलं, त्याच्यामुळे रिपीट मी पार्किंगला आलोय. गाडी तर आपण सकाळी या बाजूला लावलेली होती. एकच मिनिट. आता हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो की आपण गाडी लावली कुठे, आपली गाडी शोधून घेणे म्हणजे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. जस्ट एक मिनिट. मंडळींनो बघत लाव काय गावी गेलो होतं. गावी गेल्यावर शिमगा पण होता आणि सगळी मुंबईवाली पण आली होती आणि काय तो पुरणपोळ्या आणि काय इकडं तिकडे फिरलो, समुद्रावर गेलो, मजा केली आणि पालखी पण आली होती आमची आणि पालखी आल्यानंतर काय झालं, जो खेली आले 4-4, 5-5 खेली आणि म्हणजे सगळ्या खेल्यांना 50-50 रुपये हातावर टाकवाय पाहिजेत हे सगळे. आणि ती जी मजा आहे ती वेगळीच. आता काय आहे, आता मुंबईवालं पण आलेलं गावाला, त्याच्यानंतर खेली पण होतं आणि होलीवर गेला होता, पालखीशी पण गेला होता. हा सगळा म्हणजे मजाच आली. आता मुंबईवाले पण गेले आणि राहिलं होतं आम्ही तिकडं गावाकडं, कोण नाही दुसरा. पोराबाला इकडे शाळेत गेली की मग दुसरा आहे कोण आपल्याला सांगा बघा इकडं. हा मुंबईवाल्यांचं कसं असतं नाही काय, येतात 4 दिवसाचा खेळ करतात आणि आपापल्या गाड्या पकडतात, रिझर्वेशना करतात आणि जातात गावाला तिकडं मुंबईला. मग परत आला फोन तर मग आपला भावा म्हणायचा, नाही तर मग काय परत कधी डोलं लावून बघायचा तिकडं वाटाकडं. आला तर आपला पैसा पाठवल्यानंतर घ्यायचं, नाही तर मग आपला काय वाटाकडं डोलं लावून बसायचा, असा असतो. मंडळी गावावरून आलो, गावची भाषा, गावचं प्रेम या सगळ्या गोष्टी घेऊन आलो. त्याच्यानंतर मग सुरू झालं ते आपलं इकडचं आयुष्य, इकडचं लाईफ सुरू झालेलं आहे. शहरी जीवन सुरू झालंय. आणि हे हो, आणि हे जे दोन्ही लाईफ आहेत ना, गावाकडचं जीवन आणि सिटीमधलं लाईफ, ते कंबाईन केलेला हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्याबद्दल व्यक्त व्हा. खूप आवर्जून सांगतो आम्ही, व्यक्त व्हा. आपण कमेंटमध्ये काही ना काहीतरी लिहा, व्हिडिओला लाईक्स करा आणि आपण करता देखील, निसंकोच करता. पण जर का फर्स्ट टाईम हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, इथपर्यंत बघितला असेल, तर असं वाटतंय की हा व्हिडिओ निश्चितपणे तुम्हाला आवडला असेल. आणि आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये काहीतरी प्रेरणा असेल, काहीतरी शिकण्यासारखं असेल. कारण आमच्यासारख्या नोकरीवाल्या माणसाच्या आयुष्यामध्ये येणारे चढउतार आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारे चढउतार हे सगळे सारखे असतात, याच्यामध्ये काही फरक नसतो. त्याच्यामुळे आपण आमच्या जीवनाशी रिलेट करू शकता. समजलाव काय? मग पटापट करा जो काय बोलता तो सबस्क्राईब.